कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम आजच्या गोपाल काल्याच्या कीर्तनात संत विनोबाजी भावे यांच्या या तीर्थभूमीत होणाऱ्या भागवत सप्ताहात कालपर्यंत रामप्रियाजी यांचं भागवत झालं, त्यांच्याही नावाची एक टाळी वाजून द्या. खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदा, मला वाटत नाही मी याच्या अगोदर या गावात कधी आलो असेल. एकदा आलो होतो पण ते तिथं मोठा कार्यक्रम होता, विनोबाजी हजर असताना त्या कार्यक्रमात आलो होतो. गावात येण्याचा पहिला योग आहे. तुमच्या सगळ्याकडे पाहिल्यावर एक आनंद वाटते. त्या ज्या विण्यावाल्या बाया बसल्या आहे ना, असं वाटते की तुमच्या रूपानं मीराबाई बसली आहे. टाळी वाजून द्या त्याच्या नावाची. मिरवणूक पाहिली, आनंद वाटला. भाऊसाहेब, एक सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका. जीवनात काही नको, या जीवनात आनंद असला पाहिजे माय. म्हणून आपले चेहरे हसरे ठेवा, असे आनंदात बसा. काही माणसं असे कोमात गेल्यासारखे आहे, असं वाटते काय बाशे जमा करा लागेल काय, असे फ्रेश राहा. हे पा, एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्ही कोण्या जातीची आहे मला घेणं देणं नाही. ऐकून घ्या, तुम्ही कोण्या धर्माचे आहे याचं मला घेणं देणं नाही. तुम्ही कोण्या गावचे आहे याचं मला काही घेणं देणं नाही. पुढचं वाक्य पटलं तर टाळी वाजव जा. माझ्या समोर बसले आहे हे विठ्ठल आहे आणि तुम्ही रुक्मिणी आहे एवढंच मला माहित आहे. बस, याच्यापेक्षा मला जास्त समजत नाही. याती कुळ माझे गेले याती कुळ माझे गेले पाती धर्मात भेद भावात बाबू गुतू नाव आणि याच्या पुढे गेल्याशिवाय गोपाल काला होत नाही. गोपाल काला म्हणजे काय भाऊसाहेब? गोपालांनी केलेला गोपाल कोणाला म्हणते? लहान लेकराले. या बुडग्याला नाही म्हणत, हे थंडे झाले आहे. काही नाही आता यायचं राहिलं. हो, लक्षात घ्या भाऊसाहेब, तिकडे कोणी हुंगत नाही तर इकडे येऊन बसा. त्याच्यापेक्षा काय आहे आता? एक गोष्ट लक्षात घ्या, ध्यान देऊन ऐक जा. पटलं तर टाळी वाजव जा. आपल्याला इकडेही हुंगत नाही, इकडेही हुंगत नाही, तिकडेही हुंगत नाही. दोन्ही इकडे हुंकलं नाही तरी चालन, त्यानं हुंगलं पाहिजे. लक्षात घ्या. काय आहे शेवटी? हे पहा, जीवनात आहे काय शेवटी? जीवनाचा एक बसामाय बसून जा. जीवनाचा एक सार आहे. कोणता सार आहे? मंथोनी नवनीता तसे मी प्रास्ताविक भूमिका मांडतो आजच्या गोपाल काल्याची. बाबू, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन म्हणजे घुसळण म्हणजे
आता तुम्हाला कुठचं मंथन समजते हो, तुम्ही सब मिक्सर वाले आहे. मग आता कुठचं मंथन राहिलं रे? नाही. कुठची रवी राहिली रे? नाही. काही नाही राहिलं माय, आता राहिलं नाही, कुकू नाही राहिलं. हो, पुण्या मुंबईत तर टिकल्याही नाही लावत. ह, सगळ्या माणसाईच्या नावाच्या टिकल्या कोणाच्या बाथरूमला लागल्या आहे, कोणाच्या संडासल्या आहे, कोणाच्या कायले आहे. म्हणजे नवऱ्याची इज्जत एवढी आहे का तुया नावाची टिकली का संडासच्या दरवाजाले आहे. काही नाही बे, टिकला तर टिकला, नाही तर हुकला. सद्गुरुनाथ आता कुठं माऊलीनं अभंग लिहिला, मंथोनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी. मंथन केल्यावर लोणी निघते. पण मुद्दा ऐकून घ्या, थोडंसं अध्यात्म आहे का, पाण्याचं मंथन केल्यानं लोणी निघत नाही. पहिले दुधाचं विरजन लावा लागतं, तसं निघते काय लोणी नाही. जिंदगीवर का भजन करशील तर देव नाही भेटतो तुले. मंथन लावा लागते पहिले. ऐकून घ्या, मंथन 10 इंद्रियाचं आणि मनाचं ध्यान देऊ नाही. कशाचं? 10 इंद्रियाचं आणि मनाचं मंथन लावा लागते, त्याच्याशिवाय लोणी नाही निघत. एवढं सोपं आहे काय मंथन लावणं? हा, देवळात जाणं सोपं आहे, जप करणं सोपं आहे. ऐकून घ्या पहिले, पटलं तर टाळी वाजवजा. देवळात जाणं सोपं आहे, जप करणं सोपं आहे, उपास करणं सोपं आहे. काय लागते उपास करायला? व 2 पोळ्या खाल्ल्या नाही पण 3 पोळ्याचा साबुदाणा दाबला, त्याला काय लागते? काही नाही, काही लागत नाही. उपास करणं सोपं आहे बाबू, पण आपल्या मनाचं मंथन करणं कठीण आहे. लक्षात घ्या, हरिपाठामध्ये दुसरं वाक्य आहे, मनोमार्गी गेला तो तेथेची मुक्ला. हा, पुढं काय आहे? हरिपाठी स्थिरावला. हरिपाठी स्थिरावला. कोणाला म्हणते धन्य माणूस, मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्ला. हरिपाठी स्थिरावला. कुठं स्थिरावला पाहिजे? तू तर हॉटेलला स्थिरावला, कोणी दारू जवळ स्थिरावला. हा, काही लोक महाप्रसादाजवळ स्थिरावले. म्हणून कुठं स्थिर व्हायचं आहे? मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरुभजनी, मन लागो रे लागो रे माझे गुरुभजनी. गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरुभजनी, मन लागो रे माझे गुरुभजनी, मन लागो रे 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 माझे गुरुभजनी. भाऊसाहेब 2 मिनिटं घेतो तुमचे. महत्वाचा मुद्दा, या शरीरानं प्रपंच करावा. काय करावा? प्रपंच. काय करावं लागते? प्रपंच. शरीरानं प्रपंच करावा, मनानं परमार्थ करावा. लोक परमार्थ शरीरानं करते, मनानं प्रपंच करते. देह देवा पुढे लक्ष तुझे रूप चित्त, तुझे नाम, तुझे रूप चित्तिया, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा सुखे करूता, सुखे करूता, तुझे रूप चित्तिया, मुखी तुझे नाम, पांडुरंग 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 पांडुरंग. ऐका बाबू, तुझे रूप चित्ती राहो. तुझं रूप कुठं राहो? चित्ती राहो. देह प्रपंचाचा दास, देहानं प्रपंच करावा, मनानं परमार्थ करावा. लक्षात घ्या. बसा माय, बसा, तुमच्याच जवळ ठेवा. मग कीर्तन आटोपल्यावर दे जा. ठेवून द्या, त्याच्या जवळच राहू द्या बाबू. हे घ्यायला जाईन, मग ह्याने आले जाईन. बाबू बस रे, बाबू रे, अय पोरा, बाबू बस रे.
जमा करता करता जन्म चालला जाईन तो हा त्या आणत जाईन तू जमा करत जाशील. हे पा मला माफ कर जा, माफ कर जा. खरं बोलू का, परमार्थ कुठंच नाही आहे. आजपर्यंत इतिहासातली नोंद आहे माणसं सत्संगानं सुधारले. कशानं सुधारले? वाल्याचा वाल्मिक कोणामुळे झाला? सत्संगामुळे. गोपाल काला खाऊन झाला का वाल्याचा वाल्मिक? नाही. काय झाला? नारदाच्या सत्संगानं झाला. भाऊसाहेब या गावात भागवत झालं का रामायण झालं? भागवत झालं. किती दिवस झालं? किती दिवस? 7 सेकंदात भागवत सांगतो मी. ना सांगितलं का तर मला जित्ता काढून देजो. किती सेकंदात? 9 सेकंदात रामायण सांगतो. किती सेकंदात? काही मला 7 दिवस बोलावाची गरज नाही. 16 सेकंदात 2 पोथ्या सांगतो. लावा घड्याळ. जर मग खोटं असलं तर मला जिंदा काढून द्या. 2 ग्रंथ 16 सेकंदात मोजो. आता मोजो 2 ग्रंथ किती सेकंदात? 16. हमने रामायण में सोने की लंका जलते देखा और भागवत में सुदामा की झोपड़ी सोने की बनते देखा. झाले 2 ग्रंथ. बसले पाखळत. चुकला का मा? नाही. चुकला का माय? साऱ्या रामायणाचा सार काय आहे? सोने की लंका जलते देखा. रामायणात सोन्याची लंका जळून खाक झाली आणि भागवतात सुदामाची झोपडी सोन्याची झाली. बसली भागवतात तुरीच्या शेंगाचे दाणे काढत. ऐकून घे किती वेळा झाला रे. म्हणून ज्ञानोबानो पहिला अभंग कोणता लिहिला? ज्ञानोबानो पहिला अभंग कोणता लिहिला? देवाची ये द्वारी उभा क्षण करी. क्षणभर एक क्षण जीवनात परमार्थाची पहिली पायरी देवाचं नाव तोंडात ठेवा. हा संपला अध्याय. अभंगातला पहिला 28 अभंगातला पहिला अभंग आहे देवाचं नाव. हे बा ऐकून घ्या. माय पटलं तर टाळी वाजव जा. जिच्या तोंडाले हजारो रुपयाचं मेकअप होतं रोज ते बाथरूम मध्ये मेली. काय नाव पोरी तिचं? श्रीदेवी. कुठं मेली? बाथरूम मध्ये मेली. ते दुसऱ्या देशात. जिच्या तोंडाले मेकअप होतं ते बाथरूम मध्ये मेली. जास्त मेकअप नको करत जाऊ, बाथरूम मध्ये मरशील. खरं आहे ना हे? जिच्या तोंडाले आबा पुढचं वाक्य पटलं तर टाळी वाजव जा. जिच्या तोंडाले मेकअप होतं ते बाथरूम मध्ये मेली, पण जिच्या तोंडात देवाचं नाव होतं ते मीराबाई अमर झाली. लक्षात घ्या. म्हणून अमर झाली ना. अमर. दोघीचे 2 भजन आहे. हो. एक अमर होण्याचं भजन आहे आणि एक डुबण्याचं भजन आहे. एक अमर होण्याचं भजन आहे. जिच्या तोंडाले मेकअप होतं ते बाथरूम मध्ये मेली, तिचं एक गाणं आहे. आणि मीराबाई अमर झाली, तिचं एक गाणं आहे. दोनही गाणे म्हणून दाखवतो. ध्यान देऊन ऐका. आता पहिलं गाणं कोणतं? मेकअप वालीचं. तेरे दिल में मैं अपनी अरमान रखूं आ मेरी जान, मैं तुझ पे अपनी जान रखूं. आ मेरी जान, मैं तुझ पे अपनी जान रखूं. तेरे दिल में मैं अपनी अरमान रखूं. तेरे दिल में मैं अपनी अरमान रखूं. आ मेरी जान, मैं तुझ पे अपनी जान रखूं. ओ मेरी जान, मैं तुझ पे अपनी जान रखूं. आंखें है तेरी क्यों भारी भारी, बातें कहाँ गई
तुझे अपनी जान मेरी जान मैं तुझे अपनी जान रखूं मेरे दिल में मैं अपना अरमान रखूं तेरे दिल में मैं अपना याचा अर्थ आहे का गैरसमज करू नका तिनं शरीरावर प्रेम केलं कुणावर शरीरावर तुमचं सर्वाचं प्रेम कायच्यावर आहे देवावर शरीरावर कशावर शरीरावर ए मेकअप कराले शहरातून बाया बोलावते लग्नात मग मेकअप कराले ते मेकअप कसं असते एकदा मी खिडकीतून पाहिलं बायाच्या तोंडाले जे गड्डे असते ना ते पहिले गड्डे बुजवते डांबरीकरण करून तेरे दिल में अपनी अरमान रखूं मेरी जान मैं तुझे अपनी जान रखूं मेरी जान मैं तुझे अपनी जान रख दूं एकच वस्तू डबल वाढू नये ऐकून घे भाऊसाहेब ऐकून घ्या सगळ्याचं प्रेम कशावर आहे हे बा हात जोडून सांगतो तुम्हाला मी रामायण ऐकलं म्हणजे तुम्ही रडता हो बसू द्या गोपाल काल्याजवळ गडबड करू नका उद्या चालू आपण हे कीर्तन महत्वाचं आहे ऐकून घ्या गोपाला 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 एक मुद्दा ऐकून घ्या मा ऐकून घ्या जर पटलं तर टाळी वाजवजा नाही तर जिंदगीभर या गावात बोलावू नका जे लोक देवावर बोलतात ते लोक महान नसतात कोणावर बोलतात देवावर ऐकून घ्या पटलं तर टाळी वाजवजा जे लोक देवावर बोलतात म्हणजे देवच सांगते ते लोक महान नसतात ज्याचं ऐकल्यावर माणसं देव होतात ते लोक महान असतात रामायण ऐकू ऐकू लोक रावण झाले ना मग रामायण ऐकू ऐकू लोक रावण झाले महाभारत ऐकू ऐकू दुर्योधन झाले माणसं देव झाले पाहिजे माणसं हे बा पुन्हा एक गोष्टी क्लिअर करून घ्या तीर्थाला जाणं बहादूर की नव्हे पैशान जाता येते रेल्वेन जाता येते एसटीन जाता येते पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवला माय चारही धाम झाले येलू नको तीर्थाला जाणारे माणसं बहादर नव्हे आपल्या गावाले तीर्थ बनवते ते माणसं बहादर होय जीवा भावाने जाऊ मी पाहिलं माझं गाव मंदिर माझं गाव जीवा भावाने जवळी पाहिलं जीवा भावाने जवळी पाहिलं माझं गाव मंदिर शोभलं माझं गावाचं मंदिर शोभलं माझं गावाचं मंदिर शोभलं विठ्ठल रखमा ही घरीदारी विठ्ठल रखुमाई घरीदारी कुंडली कहे मुले बोजी कुंडली कहे मुले बोजी त्या सेवेचं फुल मी सेवेचं फुल मी वाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं जीवा भावाने जवळी पाहिलं जीवा भावाने जवळी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं माझं गावाचं मंदिर शोभलं माझं गावाचं मंदिर शोभलं एक मुद्दा ऐकून घ्या पटलं तर टाळी वाजवतो माय नाही पटलं तर गालावर मारजो गावासारखं तीर्थ नाही बाबू गावासारखं तीर्थ नहीं शरीरासारखं मंदिर नहीं वेरी बेस्ट टेम्पल माय बॉडी जिसमें भगवान रहता है क्या रहता है भगवान रहता है लक्षात घ्या गावासारखं तीर्थ नाही शरीरासारखं मंदिर नाही आत्म्यासारखा देव नाही बाकी फालतू आहे सारं नाही वाजवली तो टाई आता जीव देऊ मी इथं
भागवत झालं तुमच्या गावात, कीर्तन झालं, गाव तीर्थ झालं. विनोबाजी आले, हे गाव काय झालं? तीर्थ. मोजलीत तुकडोजी महाराज आले, गुरुकुंज काय झालं? तीर्थ. पहिले तीर्थ होतं काय? नाही. मग हे अक्कल ठेवा ना. पंढरपूर तीर्थ होतं काय? नाही. तिथं पुंडलिक आला. कोण आला? पुंडलिक. पुंडलिक आला म्हणून तीर्थ झालं. आनंदीले ज्ञानोबा आला म्हणून तीर्थ झालं. तू या गावात आला, गाव बदमाश झालं. माणसावर आहे ना लेखा, कायच्यावर आहे? माणसं. हा? तुला काय मजाक वाटलं का महाकीर्तन? बाबू, एक गोष्ट लक्षात ठेव, जिंदगीभर कामात पडन ते बोलतो, जिंदगीभर आपल्या काय पडन? आता अमर होण्याचं गाणं कोणतं वय? एक झालं श्रीदेवीचं. कोण्या गाण्यानं अमर झाली? मीराबाई. हे ऐकून घेणं. ऐसी लागी ओ ऐसी लागी ऐसी लागी ऐसी लागी ऐसी लागी ऐसी लागी लगन लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुन गाने लगी. महलों में पली बन की जोगन जगी मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन. आबा बसा बाबू, माई कंबर सुटली होती. इकडे लक्ष नका देत जाऊ. हे कीर्तनकार कंबर काऊन बांधते माहित आहे काय? लय लोक कमरीच्या खाली कच्चे असते बाबा. आसारामही फेल झाला ना. लक्षात ठेवजो बाबू, दुर्योधन त्यानंच गेला. हो. लक्षात ठेवजो. काय ना गेला ऐकून घ्या, ध्यानात ठेवत जा. लगन, तुमचं लगन लावतो आता. बाबा ऐका, गोपाल काला म्हणजे काय? बसा बाबा, बसा. त्याचा काला घेऊन घ्या लवकर. एक जण कोणीतरी सेवक मागे ठेवा उभा आणि तिथे जमा करा. तुम्ही गुरुकुंजाले गोपाल काला पाहिला काय? आम्ही गोपाल काल्याचा गंज मंडपाच्या बाहेर ठेवतो. कुठं ठेवतो? मंडपाच्या बाहेर.